वरोद विठ्ठलाचे गाव महाराष्ट्रातील एक छोटे पण महत्वाचे गाव आहे. या गावात अनेक शेतकरी आपली शेती करत आहेत. ज्यामध्ये डोंगराच्या कड्यावर असलेल्या शेतांची एक वेगळीच ओळख आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची काळजी नेहमीच असते, पण त्याच्या वेळी ते नवीन अडचणींना देखील तोंड देत आहेत. गेल्या काही महिन्यांत ग्रीनको कंपनी या शेतकऱ्यांच्या भूमीवर काम करण्याची योजना करत असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. यामुळे या गावातील शेतकरी चिंतेत होते, कारण त्यांना ग्रीनको कंपनीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या शेतीवर आणि जमिनीवर ताबा गहाळ होईल अशी भीती वाटत होती. शेतकऱ्यांचे भय इतके वाढले होते की त्यांनी या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांना, विशेषतः गजानन गवडी यांना फोन करून आपली अडचण सांगितली. गवडी हे स्थानिक लोकांच्या समस्यांवर नेहमी लक्ष ठेवतात आणि त्यांच्या हक्कांसाठी लढतात. शेतकऱ्यांना ग्रीनको कंपनीच्या भूमी हडप करण्याच्या इराद्याविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शेतकऱ्यांच्या धास्तीवर संवाद साधला. गवडी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितले की शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवावे. कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांना हानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी ग्रीनको कंपनीच्या अधिकाऱ्यांची असेल. गवडी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की तुम्ही शेतकऱ्यांना त्रास दिला. हॅलो. हा नमस्कार, मी गजानन गवळी बोलतो. हा बोला ना साहेब. काय ओढत गावात गेले होते का तुम्ही? 1-2 दिवसात, आज काल? नाही, आज आज गेलो होतो साहेब. कशासाठी? काय नाही, गेलो होतो असं सहज, म्हणजे चक्रीला. काय चक्रीला? एकटाच होतो मी. काम काय तुमचं तिथे? सर इकडे नाही का तो याचा प्रोजेक्ट चालू होता, हायड्रोचा करणार आहेत ना फ्युचर मध्ये. तो प्रोजेक्ट मला 100% विरोधात सांगितला. हा, मग आता तुम्ही कशाला त्यांना, शेतकऱ्यांना त्रास देऊ लागले? नाही सर. एखादा शेतकरी तिथे एखाद्या वेळेस आत्महत्या केली तर जबाबदार तुम्ही राहाल का त्याला? नाही नाही, तो विषय नाहीये. मग तिकडे आहे ना, मी आत्ताच ही कंपनी केलेले 2 महिने जॉईन झालोय. आता मी साईट पाहिली नव्हती म्हणून मी गेलो होतो. तो एक नवीन रस्ता झाला बघा मधून. तुमचा विषय येतो कुठे तिथे? तुम्ही त्या शेतकऱ्यांना कशाला त्रास देता तिंदा? नाही सर, शेतकऱ्याला कोणाला भेटलोच नाही मी. मग भेटता कोणाला तुम्ही? सरपंचाला? सरपंच बी इकडं ते गावी होते औरंगाबादला कुठे. मी सरळ गेलो पुढं. आमचा प्रोजेक्ट जिकडे डोंगराकडे चालू होता ना. एक मिनिट ऐका. हा मेसेज कंपनीला पाठवा तुमच्या. यानंतर जर तुम्ही त्या गावात आले, त्या शेतकऱ्यांना टॉर्चर केलं, आम्हाला जमीन घ्यायची, प्लांट उभारायचा, आणि या गडबडीत एखादा शेतकरी जर एक्सपायर झाला, याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल, हे लक्षात ठेवा. नाही साहेब, हे कसं आहे, आता ऐका, आता तुम्ही पर म्हणजे नाही का, हे गावाचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. मग हा सर, आम्ही काय आता डायरेक्ट आमचा फक्त कॉन्टॅक्ट एवढा सरपंच आणि एक तो हा मुलगा आहे, ते दोघांशीच होतं. मी त्यांना कॉल केला होता. एक मिनिट ऐका. एखादी गोष्ट बळजबरीनं करणं चांगलं आहे का ते? नाही सर, बरोबर आहे. मग त्या लोकांचं जर तुम्हाला शेती द्यायचं नाही म्हणता ते, देत असेल तो वेगळा, पण जर देत नसेल आणि तुम्ही त्यांना विनाकारण तिंदा टॉर्चर करत असाल. सर, त्यांना मी कोणाला भेटलो नाही, कोणाला टॉर्चर बी केलं नाही. तुम्ही चक्रा मारता, याचा अर्थ त्यांना असं वाटतं की त्या लोकांना एक तर काही समजत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही. त्यांना असं वाटतं बळजबरी आमच्या जमिनी घेतील. एखाद्या वेळेस त्यांना काही दडपण येऊन त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण राहील? नाही, ते ठीक आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग पण आता सर, तुम्ही पण थोडं म्हणजे नाही का, म्हणजे तुम्ही बी गावचे प्रतिष्ठित, तसं होणार नाही. जेव्हा प्रोजेक्ट चालू होईल, अजून काय फॉरेस्टची परमिशनच नाही आम्हाला. तुमच्या फॉरेस्टचे आणि ते कोणाला काही घेणं नाही. तुम्ही त्या गावात चक्रा मारू नका काय, आणि शेतकऱ्याला विनाकारण डिस्टर्ब करू नका. नाही सर. त्यांच्या भविष्याचा विषय. त्या शेती त्यांनी आई वडिलापासून, त्यांच्या पूर्वी जन्मापासून ती शेती सांभाळून ठेवली, आणि तुम्ही येणार आणि तुमचा प्रोजेक्ट चालू करणार. तुमच्या बापाची जमीन थोडी ती. नाही सर, तसं त्यांच्या प्रायव्हेट शेतात थोडं कोणी चालू करणार आहे. त्यांना त्याचा ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ज्याला द्यायची त्याला त्यांचा मोबदला जेव्हा मीटिंग होईल गावामध्ये. त्यांना द्यायची नाही जमीन, तुम्ही कोण त्यांचे मोबदला द्यायची? शेवटी सर ते डिसिजन मेकर येत. आता शेवटी काय हे
आता मी काय नाही, मी यानंतर एम्प्लॉय जर तुम्ही, तुम्हाला एक सांगतोय, यानंतर जर तुम्ही अशी गडबड केली त्यांच्या गावात येऊन टॉर्चर करण्याची, तर तुम्ही हिशोबात राहा. हा? नाही हो सर, टॉर्चर आता आम्ही काय कोणाला करतच नाही, आम्हाला काय त्याचं हे. हा, याला मी भेटून employee त्याला आहे. काही वेगळं सांगून याची हो, जमीन हडप नाही, करायची, त्याची जमीन हडप करायची, हे रिकामे धंदे सोडून नाही, द्या. नाही. सर ते तुमचा जॉब खरंच- असेल दुसऱ्या ठिकाणी जॉब करा, अशा ठिकाणी जॉब करू हो. नका. काय नाही, आता शेवटी सर आम्ही बी कर्मचारीच आहेत. आता आम्हाला काय कर्मचारी आहे तिकडं तर तुम्ही जाऊन- तुमची घरची जमीन द्या आणि तिकडे प्लांट उभा राहा तुमचा. कर्मचारी तर आहे ठीक आहे. आता तुमचे या गरीब लोकांना त्रास देऊ नका इथे. नाही नाही, त्रास द्यायचा काही विषयच नाही साहेब. चालेल. हो सर. हा, यानंतर आता समजून घ्या तुम्ही काय करायचं ते. हो आता ठीक दुसऱ्या आहे. वेळेस जर कधी तुम्ही असं वर्तन दाखवलं तिथे, तर मी सोबत येईल तिथे आता. हो सर. आता बघा, आता काय मी कुणालाच काय टॉर्च करत नाही का काय नाही. टॉर्चर करायचा विषयच येत नाही. त्या लोकांची हो. मनस्थिती नाहीये, त्यांच्या भविष्याचा हो. विषय, त्यांच्या मुलाबाळाचा समजलं विषय. सर. तुम्ही काय तुमचा प्लांट उभा करून आणि तुम्ही मोकळे होऊन जासाल, त्यांचं काय. हो हो. नाही बरोबर आहे ना. हा, मग तुम्हाला पैशावाला व्हायचं आणि त्यांना काय मातीत हो. मिळवायचंय का तुम्हाला. नाही नाही, बरोबर आहे ते बी. चालेल, ठीक आहे. याच्यानंतर अशी गडबड होता कामा नाही. शेतकऱ्यांची मला फोन येता कामा नाही आता. हा हा.